ही बातमी आहे महाराष्ट्रातील नीरा पुणे येथील आहे, जेथे माउंट अबू राजस्थान येथील ब्रह्माकुमारींच्या मुख्यालयातील के भगवान भाईजी यांनी नैतिक शिक्षणाद्वारे संस्कार, चरित्र आणि भविष्यातील जीवनातील परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या, वर्तमानच्या परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या टिप्स दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक ब्रह्मकुमारीज महाराष्ट्र, नीरा पुणे यांनी केले होते. या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या वतीने कृषी विभाग प्रोजेक्ट डायरेक्टर सिनियर राजयोगी के विठ्ठल भाई यांनी केले होते. कार्यक्रमाला प्रिन्सिपल अर्जुन कोकरेजी, कन्या विद्यालय की प्रिन्सिपल निर्मला नायकवाडी जी, सह्याद्री आश्रम शाळा वाघलवाडी ओमकार कदम, जिल्हा परिषद शाळा मोरेसर माध्यमिक शाळा कृष्णा नावारे, न्यूटन इंग्लिश शाळा पदेगाव भरत येवलेसर आणि सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी के भगवान भाईजी यांनी मन एकक करण्यासाठी प्रत्येक शाळेत राजयोग ध्यान सुद्धा मुलांना शिकवले गेले. के भगवान भाईजी यांनी परीक्षेदरम्यान सकारात्मक विचार ठेवा, परीक्षेची भीती मनातून काढून टाका, चांगला अभ्यास करा, कुणाचे कापी करू नका आणि चिकाटीने अभ्यास करा असे बजावून सांगितले. नैतिक शिक्षणाचे महत्त्व. एज्युकेशनचा अर्थ. शिक्षणाचा अर्थ. IQ, EQ, NQ, SQ. वाईट संगत, मोबाईलचा गैरवापर, ड्रग्ज, फॅशन यामुळे सध्याच्या काळात विद्यार्थी बिघडत आहेत. भगवान भाईजींनी सहिष्णुता, गोड बोलणे आणि स्वीकार इत्यादी गुणांवर त्यांच्या अनुभवांच्या आणि गोष्टीच्या आधारे प्रकाश टाकला आणि त्यांची पुन्हा पुनरावृत्ती केली. आता सविस्तर बातमी. यावेळी के भगवान भाईजी म्हणाले की आज आपण समाजाची, देशाची आणि जगाची परिस्थिती पाहत आहोत. भौतिक विकास झपाट्याने होत आहे. भौतिक विकासाने समाजाचा विकास होत नाही तर नैतिक शिक्षणाने मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक विकास होतो. शिक्षण हे बीज आहे आणि जीवन हे वृक्ष आहे. जोपर्यंत नम्रता, संयम, बंधुता, परस्पर स्नेह, सत्यता, प्रामाणिकपणा इत्यादी सद्गुणांची फळे येत नाहीत तोपर्यंत आपले शिक्षण अपूर्ण आहे. नैतिकता आपल्या वागण्याच्या सवयी सुधारते. समाजात दिवसेंदिवस वाढत चाललेली हिंसा आणि गुन्हेगारी ही चिंतेची बाब असून, नैतिक शिक्षणातून गुन्हेगारीमुक्त समाज घडवता येईल. गुन्हेगारीमुक्त समाजासाठी नैतिक शिक्षण आवश्यक आहे, असे प्रबोधन के भगवान भाईजी यांनी सांगितले होते, जे माउंट आबू येथून ब्रह्मकुमारीजच्या मुख्यालयातून आले होते. आज ते खराडी येथील यॉन ज्ञानापूर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नैतिक शिक्षणाचे जीवनात महत्त्व या विषयावरील कार्यक्रमात ते बोलत होते. भगवान भाई म्हणाले की, विद्यार्थ्यांना मूल्यमापन, आचार, अनुकरण, लेखन, व्यावहारिक ज्ञान आदींवर भर द्यावा लागेल. आजच्या समाजातील प्रत्येक समस्येचे मूळ कारण मुलांचा अभाव आहे. परीक्षेदरम्यान सकारात्मक विचार ठेवा, परीक्षेची भीती काढून टाका. परोपकार, सेवा, त्याग, सौंदर्य, पवित्रता, सहिष्णुता, नम्रता, संयम, सत्यता, प्रामाणिकपणा आदी गुण आत्मसात केल्याशिवाय आपले शिक्षण अपूर्ण असल्याचे ते म्हणाले. शिक्षण हे बीज आहे आणि जीवन हे झाड आहे. जोपर्यंत आपल्या जीवनाच्या झाडाला गुणांची फळे येत नाहीत तोपर्यंत आपले शिक्षण अपूर्ण आहे. समाज मूर्त आहे आणि प्रेम, सद्भावना, बंधुता, नैतिकता आणि मानवी सद्गुणांनी शासित आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर तरुणांनी वाईट संगत, व्यसनाधीनता, सिनेमा, फॅशन यापासून दूर राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. सध्याची तरुणाई भरकटत असून, सिनेमा, वाईट संगत, टीव्ही, मोबाईल यामुळे समाजात गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. नैतिक शिक्षण आणि अध्यात्माच्या माध्यमातूनच तरुण पिढीला योग्य दिशा मिळू शकते, असे ते म्हणाले. नैतिक शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील मत्सर, द्वेष, कर्मरस्य, सुसंस्कृत शिक्षणाचा अभाव हेच गुन्ह्यांचे मूळ आहे, असे सांगून ते म्हणाले, आम्ही प्रयत्न करत आहोत पण समाजात पसरलेली कुप्रवृत्ती आणि हिंसा ही चिंतेची बाब आहे. स्थानिक ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या वतीने कृषी विभाग प्रोजेक्ट डायरेक्टर सिनियर राजयोगी के विठ्ठल भाईजी यांनी भगवान भाईचा परिचय करून देताना सांगितले की, के भगवान भाईजी यांनी आजवर 5000हून अधिक शाळा आणि 800हून अधिक तुरुंगात नैतिक शिक्षण दिले आहे. त्यामुळे त्यांचे नाव हे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाले आहे. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करताना नैतिक शिक्षणाची गरज आहे असे ते म्हणाले.
प्रिन्सिपल अर्जुन कोकरेजी यांनी सांगितले की नैतिक शिक्षणाच्या अभावामुळे मानसिक आजार, शरीराचे अनेक आजार होतात आणि जीवन निस्तेज होते। कार्यक्रमाला प्रिन्सिपल अर्जुन कोकरेजी, कन्या विद्यालय की प्रिन्सिपल निर्मला नायकवाडी जी, सह्याद्री आश्रम शाळा वाघेलवाडी ओमकार कदम, जिल्हा परिषद शाळा मोरे सर, माध्यमिक शाळा कैलास ननावारे, न्यूटन इंग्लिश शाळा पदेगाव भरत एवलेसर आणि सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी बुके भगवान भाई जी यांनी मन एकाग्र करण्यासाठी राजयोग ध्यान शिकवले। तू बन सर्व महान, तू है सारे जग की शान। युवा तू बन सर्व महान, तू है सारे जग की शान। शिव पिता की आश तुम्ही पे, तू कर विश्व का कल्याण। शिव पिता की आश तुम्ही पे, तू कर विश्व का कल्याण, तू कर विश्व का कल्याण। युवा तू बन सर्व महान, तू है सारे जग की शान। युवा तू बन सर्व महान, तू है सारे जग की शान। शक्ति शिव की समाई, तू निर्बल का सहारा है। जन जन को तुम्हें पावन करना, शिव ने आज पुकारा है। शिव ने आज पुकारा है। तेरे अंग अंग में गूंजेगा फिर से गीता का ज्ञान। तेरे अंग अंग में गूंजेगा फिर से गीता का ज्ञान। युवा तू बन सर्व महान, तू है सारे जग की शान। छोटे और बड़ों ने लगाई, युवक पर ही आश है। युवक तू जग जाए तो विश्व शांति पास है। विश्व शांति पास है। उठ युवा सेवा में लग जा, शिव पिता की बात तू मान। उठ युवा सेवा में लग जा, शिव पिता की बात तू मान। तू बन सर्व महान, तू है सारे जग की शान। खान तुम हो,
आँख देखे तुझको, तेरे हों ऐसे कर्म महान। हर आँख देखे तुझको, तेरे हों ऐसे कर्म महान। युवा तू बन सर्व महान, तू है सारे जग की शान। शिव पिता की आश तुम्ही पे, तू कर विश्व का कल्याण, तू कर विश्व का कल्याण। युवा तू बन सर्व महान, तू है सारे जग की शान, तू है सारे जग की शान, तू है सारे जग की शान। हम स्वर्ग धरा पर लाएंगे, 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 हम स्वर्ग धरा पर लाएंगे। बनेंगे उस भाग